आणि आता पाहणार आहोत सविस्तर गावाकडच्या बातम्या अतिशय वेगवान। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरती पिंपळविहीर इथे राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस पेटली। 35 प्रवासी थोडक्यात बचावले। महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली होती तर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग तासाभरापासून ठप्प होता। पुण्यामधील शास्त्रीनगर चौकामध्ये एका शिवशाही बसला देखील आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं तर जीवितहानी देखील टळली। जालना एमआयडीसी मधील स्टील कंपनीमधल्या भट्टीमध्ये स्फोट झाला। या दोघांचा मृत्यू झालेला असून काही कामगार जखमी झालेल्या जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। विद्युत तारांच्या घर्षणानंतर ठिणगी पडून 1.5 एकरावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना येवल्यात घडली। यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं असून वीज कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते। बीडच्या धामण गावामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असतानाच साप आल्यानं एकच गोंधळ उडाला। सर्पमित्रांनी या सापाला पकडून जंगलात सोडून दिलं। बीड शहरासह परिसर गूढ आवाजानं हादरल्याची घटना घडलेली आहे। दुपारच्या सुमाराला भूगर्भातून मोठा आवाज झाल्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। नाशिकच्या शासकीय विश्रामगृहामध्ये विनापरवानगी चित्रपटाचं ऑडिशन सुरू असल्याचं उघड झालेलं आहे आणि या प्रकरणी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यानंतर आयोजकांनी काढता पाय घेतल्याचं दिसून आलं। पुण्यामधील वाहतूक कोंडीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येच लेटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय। खड्ड्यांच्या समस्येनंतर पोलीस आयुक्तांनी महापालिकेला पुन्हा एकदा पत्र लिहित बीआरटी मार्ग बंद करण्याची मागणी केली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये कोल्हापुरातील जठारवाडीमध्ये वारकऱ्यांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। कार्तिक वारीसाठी पायी निघालेल्या 7 वारकऱ्यांचा सांगोला मिरज मार्गावरती अपघाती मृत्यू झालेला होता। नांदेड महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांनी रस्त्यावरती उतरून स्वच्छता केलेली आहे। पालिकेकडील एअर बोलोर मशीन चालवण्याचं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देताना त्यांनी स्वतः धूळ साफ केली आहे। कार्तिकी एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी बीडच्या 8 आगारांमधून 90 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। 1 ते 8 नोव्हेंबर या यात्रा कालावधीमध्ये या बस धावणार असून प्रवाशांनी खासगी बस ऐवजी एसटी बसनंच प्रवास करावा असं आवाहन एसटीनं केलेलं आहे। दिवाळीच्या दिवसामध्ये भंडारा एसटी महामंडळाची चांदी झालेली आहे। 10 दिवसात एसटीनं 10 कोटींपेक्षाही जास्त कमाई केली आहे। एकूण 6 लाख प्रवाशांनी एसटीनं प्रवास केला आहे। मालेगावात महापालिकेनं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे। नवीन बस स्थानक ते कुसुंबा रोडवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे 50 पेक्षा जास्त अतिक्रमण जेसीबी लावून तोडण्यात आलेले आहेत। आंदर मावळामध्ये बेलज येथे आदिवासी शेतमजुरांच्या झोपडीला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालेलं आहे। दिव्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते तर आदिवासी कुटुंब मदतीची मागणी करत आहे। भारतातील पहिली 200 प्रवाशांची क्षमता असलेली हायस्पीड वॉटर टॅक्सी आता मुंबईमध्ये सुरू झालेली आहे। नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं ही वेसल तयार केलेली आहे। डोमेस्टिक क्रूज टर्मिनल ते मांडवा दरम्यान या नवीन वॉटर टॅक्सीची सेवा सुरू झाली आहे। अकोल्यामध्ये प्लास्टिक बंदीच्या नियमांना हरताळ फासला जातोय। बाजारपेठेमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर सुरू असून याविरोधात कारवाई कधी करणार असा सवाल पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलाय। अकोलेमधील रतनगडावरती येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभागानं गडावरती केवळ 300 पर्यटकांनाच परवानगी दिली। यासाठी पर्यटकांना चेकपोस्टवरच पास दिला जातोय। एसटीच्या पत्र्यांमुळे काही दिवसांपूर्वी 2 तरुणांचे हात कापल्याची घटना घडली। मात्र अजूनही एसटी प्रशासनाला जाग आलेली नाहीये। अजूनही पत्रे निघालेल्या एसटी बसेस रस्त्यात उभ्या असल्याचं दिसून येतं। त्यामुळे प्रवाशांकडून एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराविरोधात रोष व्यक्त केला जातोय। माथेरानची मिनी ट्रेन ज्या रेल्वे रुळांवरती धावते त्या रेल्वे रुळांच्या मध्यभागी अज्ञातांनी लोखंडी रॉड ठेवल्यानं
खळबळ उडाली. दरम्यान मोटरमनच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. धुळे बस आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या विश्रामगृहांची दुरवस्था झालेली आहे. अस्वच्छता, मोडकळीस आलेलं शौचालय यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. गोंदिया जिल्ह्यामधील गोरेगाव तालुक्यातील वन परिक्षेत्रांतर्गत परिसरामध्ये 3 विदेशी पक्षी जखमी अवस्थेमध्ये आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वन विभागानं जखमी पक्ष्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. तत्कालीन सरकारनं दिलेली नुकसान भरपाई 20% शेतकऱ्यांना मिळालेली होती. 80% वंचित राहिले होते. आता 3.5 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं दिल्याची माहिती आमदार जगजीत सिंग राणा यांनी दिली. तसंच 200 कोटी भरण्याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या कापसाला 13,000 तर सोयाबीनला 9,000 रुपये भाव देण्याची मागणी करत स्वाभिमानीनं संवाद यात्रेला सुरुवात केली आहे. बुलडाण्यामधील अकोलामधील या यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे. सांगलीमधील वाळवा तालुक्यामध्ये 90 गावात 1100 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती कृषी अधिकारी संजय खारगे यांनी दिली आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी वरिष्ठ विभागाकडे अंतिम पंचनामा यादी पाठवणार असल्याचंही खारगे यांनी स्पष्ट केलेलं आहे. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यामधील आडगावमध्ये वन्य प्राण्यांनी हैदौस घातलेला आहे. या प्राण्यांनी कापूस आणि अन्य पिकांची नासाडी केल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळे लवकरात लवकर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर खासदार सदाशिव लोखंडेंनी शिर्डी कृषी अधिकारी, तहसीलदार, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये सदाशिव लोखंडेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरलं आणि पीक विमा कंपनी अन्याय करत असल्यास गुन्हा नोंदवण्याचा इशाराही दिलाय. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये शेतकरी आणि खरेदीदारांमध्ये वाद झाल्यानं बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदी थांबलेली आहे. सोमवारी 12 ते 13,000 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली होती. मात्र वाद झाल्यानंतर खरेदी थांबवल्यानं 3 ते 4 क्विंटल सोयाबीन खरेदी अभावी पडू नये. अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. 3 दिवसीय अधिवेशनामध्ये ओला दुष्काळ, शेती संकट आणि शेतकरी प्रश्नांवर विचारविनिमय करून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. शहापूर तालुक्यामधील शिरोळ आणि माळ पठारमध्ये यंदा वरई आणि नाचणीच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. समाधानकारक पावसामुळे वरई आणि नाचणीचं पीक भरभरून आल्यानं शहापुरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झाले नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामातील कपाशी खरेदीला सुरुवात झाली आहे. कपाशी खरेदीच्या पहिल्या दिवशी कपाशीला 9,111 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आणि यावेळी शेतकऱ्यांना दुप्पट टोपी घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. भंडारा जिल्ह्यामधील दहेगावमध्ये कापणी करून मळणीसाठी ठेवलेल्या धान पिकाला अज्ञात व्यक्तीनं आग लावली. आगीमध्ये 1 एकरवरील कापणी केलेलं पीक जळून खाक झालं. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूरमधल्या चिंचोली गावातील शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं आर्थिक विवंचनेतून सीताराम शेंडे या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50,000 रुपये मदत द्यावी या मागणीसाठी बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती राक्षस भुवन फाटा इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बोदवड नगरपंचायती समोर एकानं अंगावरती पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. नगरपंचायतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा शोधून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती. मात्र ती जागा न मिळाल्यानं विनोद पाडर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. राजापुरातील सरकारी ग्रामीण रुग्णालयामध्ये स्थानिकांनी धडक देत हलगर्जीपणाचा जाब विचारला. रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणाचा काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील गैरसोयींमुळे मृत्यू झालेला होता आणि त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी बेळगावात सीमावासियांनी एल्गार पुकारला. कर्नाटक सरकारच्या स्थापना दिनादिवशीच सीमावासियांनी काळा दिन पाळत कर्नाटक सरकारचा निषेध केला.
1 नोव्हेंबर हा काळा दिनानिमित्त बेळगावातील मराठी भाषकांना पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या ठाकरे पक्षाच्या विजय देवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे मशाल घेऊन निघालेला शिवसैनिकांचा मोर्चा पुन्हा एकदा कोल्हापुरात परतला. सतत बंद असणाऱ्या मनमाडच्या भूमी अभिलेख कार्यालयाविरोधात आरपीआयनं जोरदार आंदोलन केलं. नागरिकांनी गैरसोय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत या कार्यालयाला चपलांचा हार घालण्यात आला. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली. अनेकदा आंदोलनं केली, महामार्गांचं श्राद्धही घातलं, मात्र अवस्था जैसे थेच आहे. निधीमुळे काम रखडल्याचं कारण आमदार संग्राम जगताप यांच्याकडून देण्यात येत आहे. औरंगाबाद येथील जेऊर औराळा रस्त्याचं काम रखडल्यानं ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलंय. काम सुरू होईपर्यंत उपोषणावरती ठाम असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. सुशिक्षित बेरोजगार संघटनेनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झुकझुक गाडी आंदोलन केलेलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला नाही त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. बीड नगरपालिकेमधील स्वच्छता मजुरांना 2 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही आणि त्यासाठी या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. नागपूरच्या आयटी पार्क चौकामध्ये भाजई उमोनं आंदोलन केलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. आयटी पार्क चौकामध्ये पटोलेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध करण्यात आला. यावेळी नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. भिवंडी महापालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी मनसे कामगार सेनेनं आमरण उपोषण सुरू केलंय. प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन करून न्याय मिळत नसल्यानं मनसे आक्रमक झालेली आहे. आणि गावाकडच्या इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्याआधी या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येते, ती म्हणजे खेड रत्नागिरी मुंबई गोवा महामार्ग या क्षणाला ठप्प आहे. कारण खेडमधील भोसते घाटामध्ये अवघड वळणावरती गॅसचा टँकर पलटी होऊन गॅस गळती सुरू झाल्यानं घाटातील संपूर्ण वाहतूक बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. पोलिसांनी खरं तर यावेळेला घाट बंद केलेला आहे. परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे, कारण भोसते घाटातील अवघड वळणावरती अपघातांची मालिका अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय. घटनास्थळी पोलीसही दाखल झालेले आहेत. चंद्रकांत बनकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. चंद्रकांत, घटनास्थळी नेमकं या क्षणाला काय सुरू आहे? मुंबई गोवा महामार्ग हा यावेळेला ठप्प असल्याचं कळत आहे. हो, नक्कीच. कारण ही घटना अर्धा ते पाऊण तास झालेली आहे. कारण तो भोसते घाटाचं जे अवघड वळण आहे त्या ठिकाणी महिन्याला 2 ते 4 मोठमोठे अपघात त्या ठिकाणी होत आहेत. आणि आज अर्ध्या तासापूर्वी LPG गॅस वाहून नेणारा जो टँकर आहे तो त्या ठिकाणी पलटी झालेला आहे आणि त्याच्यातून उग्र वास जो आहे गॅसचा तो संपूर्ण घाटात पसरलेला आहे. त्याच्यामुळं गॅस लिकेज झाल्याचा संभव जो आहे हा मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याच्यामुळं घाट सुरू होतो त्या ठिकाणाहून आणि घाट संपतो त्या ठिकाणी दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिकेड्स लावून संपूर्ण घाटातील वाहतूक जी आहे ही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांनी ती बंद केलेली आहे. आता पोलीस घटनास्थळी आहेत आणि संबंधित टीम जी आहे जे गॅस लिकेज झाल्यानंतर आपत्कालीन त्या ठिकाणी टीम जी आहे ती त्या ठिकाणी पाचारण देखील करण्यात आल्याचं समजते. आता तरी मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ही झालेली आहे. कारण खेडच्या बाजूनं वेरळ आणि जांभुर्डे ह्या 2 परिसरात जो घाट आहे अख्खा तो पूर्णपणे सील केलेला आहे आणि वाहतूक सध्या संपूर्ण थांबवलेली आहे. कुणालाही त्या ठिकाणी सोडलं जात नाही. केवळ पोलीस आणि जे आपत्कालीन पथक असेल त्यांनाच आतमध्ये घाटात सोडलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद चंद्रकांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि त्यानंतर पाहणार आहोत उर्वरित गावाकडच्या बातम्या अतिशय वेगवान. ही पहिली वेळ आहे आणि त्यामुळे आम्ही माफ करतो, पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही, असा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना दिलाय. रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मेळाव्याला बच्चू कडू यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी राणा यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकत असल्याचे संकेत दिले. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी देगलूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. देगलूर सीमेवरती राहुल यांच्या स्वागताला 15 ते 20 हजार कार्यकर्ते जमवण्याचं आवाहन चव्हाणांनी केलंय.
जळगाव दौऱ्यावरती असलेल्या सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. अंधारे यांच्या सभेपूर्वी पाळधीतून बॅनर चोरी झालेले होते आणि त्यावर ये डर मुझे अच्छा लगा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गुलाबराव जर मला 3 महिन्यांचं बाळ म्हणत असतील तर हे बाळ काहीही करू शकतं हे लक्षात ठेवा असा इशाराही त्यांनी दिलाय. एकीकडे एकनाथ शिंदेंच्या बंडाशी संबंध नसल्याचं म्हणायचं आणि दुसरीकडे मीच बच्चू कडूंना गुवाहाटीला पाठवलं म्हणायचं, हा म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ असल्याची टीका सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. काही HMV पत्रकार सरकारविरोधी भूमिका घेत अपप्रचार करत असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आक्षेप घेतलाय. महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो, युवा असो किंवा सामान्य नागरिक असो, हे सर्वच जण नक्कीच #HMV म्हणजेच ही इज महाराष्ट्राज व्हॉइस आहेत असं ट्विट त्यांनी केलेलं आहे. पुण्यामधील खेड तालुक्यातील काळूस आणि चाकण पट्ट्यातील पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आणि सेज परतावा संदर्भात सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि लवकरच याबाबत बैठक लावणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. पालघरमधील चारोटी इथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती NSG कमांडोंच्या गाडीला टेम्पोनं धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून त्याच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील बेल्हे जेजुरी महामार्गावरती 2 बाईकचा अपघात झाला असून या अपघातामध्ये 3 जण गंभीररित्या जखमी झालेत. मात्र महामार्गावरती रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं जखमींना उपचार मिळण्यास वेळ लागला. नांदेडच्या धर्माबादमध्ये शॉर्ट सर्किटनं लगीन घराला आग लागून सर्व साहित्य खाक झाल्याची घटना घडली. विवाह सोहळ्यासाठी आणलेली रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने मिळून लाखोंचं नुकसान यात झालंय. मिरजच्या बेगडमध्ये इन्स्टा स्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी तुफान गर्दी केलेली होती आणि यावेळी काही जण शाळेच्या छतावर चढल्यानं शाळेच्या कौलारू छताचा चुराडा झालाय. तसंच काही जण लावणी पाहण्यासाठी झाडावर चढल्यानं ते झाड सुद्धा कोसळलं. तर सांगलीच्याच बेडगेमधल्या इन्स्टा स्टार गौतमी पाटील लावणी कार्यक्रमामध्ये झालेल्या गोंधळानंतर आता आयोजक मंडळाकडून शाळेची डागडुजी करण्यात येते. दरम्यान कार्यक्रमात सापडलेला मृतदेह प्रकरणी पोलिसांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं असून दारूच्या नशेमध्ये पडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्यामधील डोंगरगावामध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हवेत गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दोघांना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलेली आहेत. पंढरपूरच्या वाखरीमध्ये गाडी अडवून तृतीयपंथीयांनी शिवीगाळ आणि दगडफेक केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. त्या आरोपी तृतीयपंथीयावरती पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसले गुरुजींना नडणारे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कोल्हापूरच्या बंगल्याची झाडाझडती घेण्यात आली. एसीबीच्या या झडतीमध्ये 4 बाईक, 2 कार आणि जमिनीची कागदपत्रांसोबत पाचगावमध्ये 4 गुंठ्याचा बंगला असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरती गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला. त्यातील 35 लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे. तर वाशिम जिल्ह्यामधील धमधमी गावामध्ये किराणा दुकान फोडून चोरट्यांनी किराणा सामान आणि रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून जवळका रेल्वे पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. धुळे जिल्ह्यामधील लाकड्या हनुमान शिवारामध्ये छापा टाकत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गांजाच्या अवैध शेतीवरती कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल 721 किलो गांजाच्या झाडांसह 14 लाखांचा मुद्देमालही जप्त केला. हिंगोलीच्या वसमत शहरामधील जयकाली माता महिला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला. मध्यरात्रीच्या सुमाराला ही घटना घडली. तर तिजोरी न फुटल्यामुळे चोरटे पसार झाले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मटकाबुकीच्या त्रासाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केल्याची घटना पंढरपुरात घडली. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत संबंधितांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी मातंग अस्मिता आंदोलन या संघटनेकडून करण्यात येते. गडचिरोलीच्या सिरोंचामध्ये जिवंत विजेच्या तारा
सोडून अस्वलाची शिकार केल्याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींनी अस्वलाचे 4ही पायाचे पंजे 20 नखं कापून नेल्याचं आढळून आलेलं होतं. बीडच्या गेवराईमध्ये बस प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून 10 तोळ्याच्या दागिन्यांसह 8,000 रुपये लंपास करण्यात आलेले आहेत. या प्रकरणी गेवराई पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जुन्नरच्या नारायण गावामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. वन विभागानं बिबट्याची रवानगी माणिकडोर बिबट निवारण केंद्रामध्ये केलेली आहे. औरंगाबादमध्ये एका रात्रीत लांडग्यानं 13 शेळ्यांवरती हल्ला केल्याची घटना घडलेली आहे. सिल्लोडमधील मोढा खुर्द शिवारात ही घटना घडली, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागपूर शहरामधील नागरिकांना आता कोणत्याही तक्रारीसाठी पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागणार नाही. नागपूरच्या छावणी परिसरातल्या पोलिसांच्या पटेल बंगला या ठिकाणी स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशनची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता कोणत्याही गुन्हेगारी संदर्भात नागरिक ऑनलाईन तक्रार सुद्धा दाखल करू शकतील. कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीमधल्या देवरुख मधून पायी दिंडी रवाना झालेली आहे. विठ्ठल नामाच्या गजरामध्ये अभंगवाणी म्हणत वारकरी पंढरपूरला रवाना झाले आहेत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात तुमच्या आमच्या गावाकडे घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा गावाकडच्या बातम्या. तर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.